शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय ओमेगा असेल, बुलेट असेल, इतर मिरचीमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवून चांगलं सेटिंग अशा पद्धतीत कसं करू शकता, फुलांचं ड्रॉपिंग कसं थांबवू शकता, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं यावर्षी मिरचीमध्ये त्या ठिकाणी सकिंग पेस्ट ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्म किडी नसताना देखील व्हायरसचा प्रादुर्भाव होतो आणि फुलांचं ड्रॉपिंग होतंय. असं सेटिंग तुम्हाला मिळत नाही. आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत जे सेटिंग तुम्ही बघताय. या बाजूला जरी बघितलं, दोन्ही बाजूला दाखव खालचं सेटिंग. हे बघा, असं सुंदर सेटिंग जर मिळवायचंय, फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही, वरती व्हायरसचा प्रादुर्भाव होतोय तो पण थांबवायचा आहे. जाणतो, करपा, डावणी आणि भुरी या सगळ्यांवर कसं नियंत्रण मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी बांधवांनो, कोणी डॉक्टर किसानची कॉपी करत असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण माझ्यापर्यंत शेकडो नाही हजारो कंप्लेंट आलेले आहे. आज जाहीररित्या व्हिडिओ मधून सांगतो. काय होतं, मी समजा मेरिऑन टचअपचं तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन दिलं तर कोणीतरी तुम्हाला मेरिऑन बरोबर दुसरं देतं, तिथं तुम्हाला रिझल्ट आला नाही तर डॉक्टर किसान जबाबदार नाही. जमिनीतून मी फोस्ट्रोक कधी दिलं, कोणत्या वेळेस देतो, आणि कोणीतरी सांगतं रूट केअर घ्या, फूट केअर घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, त्याचा रिझल्ट आला नाही तर डॉक्टर किसान जबाबदार नाही. हात जोडून विनंती करतो तुम्हाला. आणि पुढे सुरुवात करायच्या अगोदर शेतकऱ्याची आपण ओळख जाणून घेऊ. त्याला आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी सुनील रतन बोरगुडे, राहणार नाईताळे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9881727166. दादा, फक्त एक प्रश्न विचारतो की यावर्षी सगळ्याच म्हणजे ठिकाणी जे जालना असेल, मिरचीचे पिकं जिथं जास्तीत जास्त घेतले जातात, सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे सकिंग पेस्ट नसताना पांढरी माशी दिसत नाही, लाल कोळी दिसत नाही, थ्रिप्स दिसत नाही, तरी व्हायरसचा प्रादुर्भाव होतोय. तुमच्याकडे सुद्धा आता दिसायला लागला. एकंदरीत सेटिंग आणि डॉक्टर किसानचे शेड्यूल घेतल्यामुळे तुमचं स्वतःचं वैयक्तिक काय मत आहे? डॉक्टर किसानचं शेड्यूल मी 5 वर्षापासून घेतो. पहिले कार्यालयामध्ये घ्यायचो. यावर्षी मिरचीचं माझं फर्स्ट इयर आहे. मिरचीमध्ये पण खूप छान रिझल्ट वाटले. आणि यावर्षी पांढरी माशी, तुडतुडे, कुठलाही काही प्रसार नसताना तरी व्हायरसचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात जाणवतोय. पण जे बाकीच्या प्लॉटच्या तुलनेत प्रमाण एकदम कमी. आणि तो प्रॉब्लेम आत्ता जाणवायला लागला. एक पहिला तोडा झाल्यानंतरच तो प्रॉब्लेम जाणवला. इथून मागे एकदम फारसा कमी होता. 2-5% प्रमाण होतं. सेटिंग बद्दल काय सांगाल? सेटिंग एकदम खतरनाक. सेटिंगचा विषयच नाही. म्हणजे माझ्याबरोबर 7 प्लॉट आहे. 7 प्लॉट पैकी प्रत्येक जण येऊन विचारतं की सेटिंगसाठी काय केलं. एकदम खतरनाक सेटिंग. मित्रांनो, सेटिंगसाठी पण मी सांगणार आहे. तर सुरुवातीला तुम्हाला जर व्हायरसचा प्रादुर्भाव दिसतोय, पांढरी माशी, तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, दिसत नाही तरी पानं गोळा होत आहेत, तर त्यावेळेस पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा इंट्रेपिड 200 लिटरला 300 ग्रॅम, पेगासस 250 ग्रॅम, जेमिझोन 250 मिली. आणि त्याच दरम्यान दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जमिनीतून तुम्हाला डॉक्टर किसान स्लरी जी आहे, एकरी 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 1 लिटर प्लॅटिनम, 500 ग्रॅम फेरस आणि त्याच्यासोबत गुळ 4 किलो, अशा पद्धतीत ती स्लरी जर तुम्ही दिली, झिंक त्या ठिकाणी झिंक सल्फेट 5 किलो घेतलं तरी चालेल. ती स्लरी दिल्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला परत एकदा सांगतो, तिथं डावणी, भुरी, करपा, जाणतो या सगळ्या गोष्टी, मिरचीवर करपा थोड्या प्रमाणात येतो, पण डावणी आणि भुरी आणि त्या ठिकाणी टिपका रोग जो पानांवर येतो, पाठीमागून पानं पिवळे पडतात, तिथं तुम्हाला 200 लिटरला मेरिऑन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम, मॅग्नीज 100 ग्रॅम. आता सेटिंगसाठी खूप महत्वाचं शेड्यूल तुम्हाला देतो. एक 2 ते 3 फवारण्या अशी सुंदर सेटिंग मिळवायची असेल, पाऊस आला ठीक आहे, हरकत नाही, तिथं तुम्हाला जमिनीतून एकरी 1 लिटर बर्ड कव्हर आणि 5 किलो 0,55-18 देऊन घ्यायचंय पहिला दुसरा तोडा झाल्यानंतर. आणि 2-3 दिवसांनी तुम्हाला 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 0,49-32 500 ग्रॅम, बोरान 150 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम, GA 1 ग्रॅम असा स्प्रे आपल्याला तुम्हाला शेड्यूल मध्ये आला असेल ना सेटिंगला. आज मला 2-3 कॉल आले की सर तुम्ही हा जो स्प्रे दिला तर आम्हाला एक जणांनी सांगितलं की या स्प्रेने फुलगळ होईल. आता मला सांगा की ज्या वेळेस आपल्याला फुलांचं फळात रूपांतर करायचंय तिथं बोरान, सायटोकॉनिन ज्याला आपण म्हणतो ते 6B मी देतोय, जिब्रालिक ऍसिड फक्त 2.5 ppm ने 1 ग्रॅम देतोय, त्याच्याबरोबर 0,49-32 असेल, फॉस्फरसचा कंटेंट देतोय. आणि ग्राफर मध्ये काय सायटोकॉनिन झाडातलं कसं वाढवायचं आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आहे ते कंटेंट त्या ग्राफर मध्ये आहे. ते शेतकरी मला म्हणे बहुतेक तो येडा असेल म्हणे, जे आहे ते माझ्याकडे कॉल रेकॉर्ड सुद्धा आहे सकाळचा, की मला सांगितलं की हा स्प्रे मारल्यावर फुलगळ होईल. आता कोणीही ज्याला शेतीतलं थोडंफार कळतं तो सुद्धा सांगेल का बोरान
आणि फॉस्फरस जर घेतला तर फुलांची संख्या वाढते. त्याच्यात अजून चांगलं सेटिंग करण्यासाठी आपण ग्रापर सारखा औषध जे घेतोय फक्त 50 मिली, तो कंटेन त्याच्यामध्ये सायटोकॉनिन आहे, झिंक आहे, फॉस्फरस आहे, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या आणि त्याच्यामुळे फुलांची संख्या वाढून त्या ठिकाणी सेटिंग होतं. मग याला शेतकऱ्याला कोण सांगतंय की असं होईल? म्हणून मी तुम्हाला सांगतोय की डॉक्टर किसानची कोणी कॉपी करत असेल तर तिथं विश्वास ठेवायचा, त्याची जबाबदारी तुमची. सर काय सांगाल अजून? जे आपलं शेड्यूल आहे ते एकदम प्रॉपर फॉलो केल्यानंतर रिझल्ट 100% आहे. हा जो स्प्रे आहे ग्रापर 03234 बोरॉन नाही तो रेग्युलर आहे ना. तुम्ही असू द्या म्हणजे या फळ पिकात कोणते असू द्या, द्राक्ष असू द्या, मिरची असू द्या, तुमचं कारला असू द्या, तर साहजिकच आहे ना. जे गेल्यानंतर तुमची सेटिंग फास्ट होणार आहे. बोरांची तर त्याला गरज गरज आहे. आणि 6B एक आहे. 6B चा तर फायदाच आहे. फायदा त्याच्या विषयी साईजला पण फायदा होणार, तुमचं पेशी विभाजन पण त्याच्यातून हो. होणार. त्याच्यामुळे फारसं त्याच्यात वेगळा स्प्रे असं काही नाही. तुम्हाला तो result फायदेशीर आणि रिझल्ट पण छानच आहे त्याच्यावर, काही विषय नाही. ऋषी सर अजून काय सांगाल तुम्ही? तर आपण जे मिरचीवाले शेतकऱ्यांना आता जालन्यामधून आपल्याला फोन वगैरे येतात, तर जालन्याच्या शेतकऱ्यांचा सुद्धा असा संभ्रम तयार झालेला आहे का ड्रॉपिंग वगैरे होते का, मोठा स्प्रे वाटतो त्यांना आणि ड्रॉपिंग वगैरे वाटतं का? तसं काही नाहीये. हा स्प्रे गेल्यानंतर आपल्याला सुंदर फुलांची संख्या मिळते आणि फुलाचं रूपांतर फळात व्हायला ही सुद्धा अशी मदत होते. खाली खाली बघा, ही जी सेटिंग झालेली, ही सेटिंग आपल्याला मिळवण्यासाठी हा खूप उपयुक्त असा स्प्रे आपल्याला कामी पडणार आहे. म्हणजे समजून सांगायचं कारण एकच आहे की मनात गैरसमज ठेवू नका. कारण डॉक्टर किसानचं कर्तव्य एकच आहे की भुरी आहे तर त्याच्यावर कशा पद्धतीने फवारणी दिली गेली पाहिजे. सेटिंगसाठी जमिनीतून देऊन वरतून मी 10 दिवसाच्या अंतराने टोमॅटो असेल, कारला असेल, मिरची, सिमला एक 10 दिवसाच्या अंतराने जेव्हाही पहिलं सुरुवातीचं सेटिंग आपलं सुरुवात होतं 35-40 दिवसाला, तेव्हा एक स्प्रे देतो. तिथून 45-50 दिवसाला. आणि बरेच शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला. पण काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे गैरसमज आहे, कोणीतरी डॉक्टर किसानचं ऐकून एक औषध वेगळं सांगतोय, एक औषध डॉक्टर किसानचं सांगतोय. मग तिथं तुम्हाला विश्वास ठेवायचा तर तुम्ही ठेवू शकतात. आणि सर अजून एक मित्रांनो गोष्ट नमूद करण्यासाठी सांगतोय की बरेचसे ठिकाणी आपण बघितलं की डॉक्टर किसानच्या नावाचा वापर करून काही जे लोक आहे ते मार्केटमध्ये फिरताय, प्लॉटवरती जात आहे साहेब, तर बुवा आम्ही डॉक्टर किसान कडून आलो, तुम्हाला वेळापत्रक पाहिजे का, प्लॉट रजिस्टर करा किंवा हे करा. मित्रांनो अजिबात या बोलतापणा बळी पडू नका. एक गोष्ट सांगतो सर, कारण युट्यूबला आणि ग्राउंड लेवलला सागर पवार सर, डॉक्टर दिंडे, स्वतः मी आणि ऋषिकेश सर, आमच्या तिघांपैकी कुणीही तुम्हाला ग्राउंड लेवलला, कारण कंटिन्यू पवार सर आणि मी तर असतोच, कधी कधी ऋषी सर पण असतात, याच्या व्यतिरिक्त कोणी तुमच्याकडे येतंय आणि प्लॉट खूप छान आहे, मला व्हिडिओ घेऊ द्या, तुमची मर्जी, तुम्हाला घेऊ द्यायचं असेल तर घ्या. येतात सर ऑफिसला असे फोन येतात. मला माहिती आहे ना, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. पण काय होतं, दूध का दूध, पाणी का पाणी, हे शेतकऱ्याला सांगणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण त्या ठिकाणी कुठपर्यंत आलो होतो की आपण बडकवर 1 लिटर दिलं, 05518 दिलं, ग्राफरचा स्प्रे घेतला. एखादा चांगला थोडासा सूर्यप्रकाश मिळाला तर ओरिंडीस अल्ट्रा 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली हा स्प्रे जर चांगला पद्धतीने सूर्यप्रकाशात गेला, अंतरप्रवाही दोन्ही आहे, बुरशीनाशक आणि कीटकनाशक, त्याच्यानंतर एक 2-4 दिवस जाऊ द्या, एक साधा लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, पेगासस 250 ग्रॅम, जेमिझोन 250 मिली असा स्प्रे घ्या. सुरुवातीला तुम्ही इंट्रेपिड बरोबर घेतलाय, व्हायरस थांबवण्यासाठी अजून एक महत्वाचा उपाय तुम्हाला सांगतो. कोणीतरी कॉपी करतंय, ठीक आहे, हरकत नाही. तिथं तुम्हाला 200 लिटरला 3 ते 4 लिटर ताक घ्यायचंय, गूळ घ्यायचा आहे तुम्हाला 2 किलो, झिंगा पावडर मार्केटमध्ये मिळते, ते तुम्ही जवळजवळ 700-800 ग्रॅम पर्यंत घेऊ शकतात आणि त्याच्यात जेमिझोन 250 मिली हा स्प्रे घेतल्यानंतर व्हायरसचा प्रादुर्भाव तुम्हाला तिसऱ्या दिवशी पानं फ्रेश त्या ठिकाणी दिसतील. परत एकदा प्रमाण सांगतो, प्रमाण 200 लिटर आहे. एवढी वाढ झालेली असेल, टोमॅटो असतील, मिरची असेल, एकरी 300-350-400 लिटर पाणी गेलं पाहिजे. 200 लिटरला झिंगा पावडर 750 ते 800 ग्रॅम, त्याच्याबरोबर जेमिझोन 250 मिली, नीट लक्षात घ्या. ताक तुम्हाला घ्यायचे 3 ते 4 लिटर आणि गूळ 2 ते 2.5 किलो आणि झिंक 100 ग्रॅम, परत नीट लक्षात घ्या. हा स्प्रे करा. कंट्रोल लाईन सोडा तुम्ही त्या ठिकाणी, किंवा तुमच्याकडे प्लॉटमध्ये 10-20 झाडं एखाद्या गल्लीत असतील, त्या गल्लीला पावडर मारू नका, बाकीच्या ठिकाणी पूर्ण फवारणी करा आणि तिसऱ्या दिवशी बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो. शेतकरी बांधवांनो, मिरची पिकात सुंदर असं सेटिंग मिळवण्यासाठी स्प्रे आणि त्याचा गैरसमज तुमच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे भुरी डावणीसाठी ओरंडीस अल्ट्रा, सिमोडिसचा स्प्रे दिला, मेरिऑन टच ऑफ मॅग्नीजचा स्प्रे दिला. जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ज्यावेळेस तिसरा तोडा होईल, पाऊस जोराचा आलाय, हरकत नाही, ज्यावेळेस तिसरा चौथा तोडा होईल त्यावेळेस एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचंय जमिनीतून एकरी 5 किलो 11-44-11 आणि त्याच दरम्यान एक फवारणी घ्यायची. पानं फ्रेश कसे राहतील,
पानांची कार्यक्षमता कशी वाढेल, अन्न निर्मिती सातत्याने फोटोसिन्थेसिस ज्याला आपण म्हणतो, रणेंद्रियांची उघडझाप कशी सातत्याने सुरू राहील, त्यासाठी 11-36-24 500 ग्रॅम जी स्टार्टर गेड आहे आयसेलची ते 500 ग्रॅम घ्यायचं, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, अशा पद्धतीत फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहे मित्रांनो. हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. बऱ्याचशा ठिकाणाहून कोण म्हणतं कानाकोपऱ्यात हजारो प्लॉट रजिस्टर केले, तर ठीक आहे बाबांनो, तुम्ही लाख प्लॉट रजिस्टर करा, पण हात जोडून विनंती आहे की डॉक्टर किसानची कॉपी करणं बंद करा. माझ्या शेतकरी राजाचा छळ जर कोणी केला तर डॉक्टर किसानची ही जोडी अजिबात सहन करणार नाही. तिथं मग शेतकऱ्याची बाजू 100% घेतली जाईल. जर माझ्या कानावर याच्या पुढे या गोष्टी जर शेतकऱ्यांकडून आल्या तर तिथपर्यंत त्या शेतकऱ्यापर्यंत आणि त्या शेतकऱ्याची कंप्लेंट आणि त्या शेतकऱ्याची नोंद घेऊन त्याच्याबरोबर जो छळ होतोय किंवा त्याची दिशाभूल करली जाते, त्याच्या मनात गैरसमज निर्माण केले जात आहे, त्याच्यासाठी डॉक्टर किसान सागर पवार आणि डॉक्टर सुनील दिंडे या दोघांची जोडी तुम्हाला माहित नाही काय करेल शेतकऱ्यासाठी. जीव सुद्धा द्यायची आमची तयारी आहे. चिखला पाण्यात आम्ही फिरतोय का आम्ही ठरवलंय की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सदन श्रीमंत झाला पाहिजे. हे ध्येय आम्ही 2027 पर्यंत पूर्ण करून दाखवणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढं सांगण्याचं कारण एकच आहे की अनेक दिवसापासून हा मनामध्ये खेद होता, जे फोन कॉल येत होते, त्यामुळं हे स्पष्ट करण्याचं कारण त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं. व्हिडिओचा शेवट करत असताना सरांकडून एक वाक्यामध्ये मी प्रतिक्रिया घेतो. पवार सर, काय सांगाल? मित्रांनो, नक्कीच सरांनी जे सांगितलं अनमोल असं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका मित्रांनो. कोणत्याही गोष्टीचा अनुभव घ्या, जर योग्य वाटलं तरच निर्णय घ्या. मित्रांनो, आजकाल मार्केटिंगमध्ये भरपूर सारे फंडे आले. सर, तुम्ही बघितलं असेल की मिरचीचा प्लॉट तुमचं चांगलं आहे, सेटिंग चांगली, तिथे एखादी बॉटल ठेवायची, फोटो काढायचा आणि व्हायरल करायचा. त्याच्यावरती विश्वास ठेवू नका मित्रांनो. जे योग्य जे प्लॉट आहे ते वापरा, योग्य मार्गदर्शन घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.